हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. रुईज किचनमध्ये स्वागत आहे. आज मस्त एक अंड्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. खूप सुंदर रेसिपी आहे. अंडा घोटाला रेसिपी शेअर करते. एकदम धाबा स्टाईल, एकदम अंडा घोटाल्याचा जो पुरा प्लॅटर तयार मिळतो आपल्याला धाब्यावरती गेल्यानंतर, तशा पद्धतीचं पूर्ण प्लॅटर मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडलाच तर रुईज किचन 22 सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण धाबा स्टाईल अंडा घोटाला प्लॅटर तयार करते. व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर करूया सुरुवात. इथे एका पॅनमध्ये आधी आपण साधारण 2 ते 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच 2 टेबलस्पून तूपसुद्धा घ्यायचं आहे. तुपाच्याऐवजी तुम्हाला बटर पाहिजे असेल तुम्ही बटर वापरला तरीसुद्धा चालेल. इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, एकदम बारीक चिरून. कांदा छोटा असेल तर 3 घेतले तरीसुद्धा चालतील. 1 टेबलस्पून आलं लसूण मिरची कोथिंबीर ची पेस्ट करून घेतलेली आहे आणि मीठ टाकून सगळं आपण छानपैकी तेलावरती परतवून घ्यायचा आहे. कांदा छानपैकी आपण मस्तपैकी मऊसूत करून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे. आता इथे काय आपण झाकण वगैरे ठेवून कांदा आपल्याला शिजवायचा नाही आहे. सगळ्या गोष्टी नुसत्या असा परतवत जाऊन पटापट करायच्या आहेत. इथे मी 1 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे, 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे, 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे, 1 टीस्पून धणा पावडर घेतलेली आहे, 1 टीस्पून जिरा पावडर घेतलेली आहे आणि 1/4 टीस्पून काळी मिरीची पावडर घेतलेली आहे. सगळे मसाले मस्तपैकी परत आपण एकदा सगळे मिक्स करून घेऊया. इथे मी 4 अंडी उकडून ठेवलेली होती. 4 अंडी उकडून घेतलेली आहेत मी. साधारण आपण 4 ते 5 जणांच्या याने आपण हा सगळा अंडा घोटाल्याची रेसिपी करत आहोत. आता इथे मी मेजरिंग कपचा अर्धा कप पहिला पाणी घेतलेलं आहे, ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि जर आपण सगळं हे व्यवस्थित मसाले आहेत ते शिजवून घेऊया म्हणजे असेच परतवून घ्यायचे आहेत सगळे. आता आपण जी 4 अंडी उकडून घेतलेली होती ती अंडी आपण आता ह्याच्यामध्ये किसून टाकायची आहेत. आता किसताना सुद्धा मी इथे किसणीचा जो मोठा भाग असतो त्याच्याने आपण ही अंडी अशी किसून घ्यायची आहेत. पूर्ण अगदी त्याचा व्हाईट आणि येलो पार्ट सगळा आपण त्याच्यामध्ये असा किसून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण ते 4ची अंडी आहेत ती सगळी आपण किसून घेऊया. इथे मी 4 अंडी किसून घेतलेली आहेत. आता ती आपण सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आपल्या मसाल्यामध्ये. इतकी सुंदर टेस्टी अशी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. काही अडलंच तर मला कमेंट करून विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला नक्की शेअर करा. इथे परत मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे मेजरिंग कपचं, पण इथे टोटल आपण अख्ख्या रेसिपीला 1 कप पाणी वापरलेलं आहे. परत एकदा आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अंडा घोटाला म्हटलं की त्याच्यामध्ये अंड्याच्या व्हरायटीजमध्ये आपण अंडी एकत्र करून आपण अंडा घोटाला तयार करतो. आता इथे आपण बॉईल अंडा करून अंडा घोटाला तयार केलं होतं. आता त्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट देण्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण हाफ फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 2 अंडी वापरलेली आहेत. आता अंडं हे असं आपण अलगद असं ओतत जायचं, म्हणजे असं ते शिजत जाताच आपलं अंडं व्यवस्थित राहतं. नाही ते एकदम ओतलं तर सगळीकडे असं पसरतं. त्याच्यामुळे आपल्याला जो आपला येलो पार्ट असतो तो आपल्याला जास्त शिजवायचा नसतो इथे. त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीने अलगद ओतत जाऊन ते आपण ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. असंच आता मी दुसरं अंडंसुद्धा टाकून घेते तिथे. असे मी 2 अंडी इथे वापरलेली आहेत. आता आपण त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि मसाला असं टाकून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये आपण ही सगळं हे हाफ फ्राय केलेलं आहे ते आपण मगाशी जो आपण मिक्सर बनवला होता त्याच्यामध्ये टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण आता हे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे सगळं छानपैकी.
आता आपण मसाला पाव त्याच्यावरती बनवायचा आहे। आपण पूर्ण अंडा घोटाळ्याचा प्लॅटर तयार करतो, त्याच्यामुळे जसं धाबा स्टाईलला पूर्ण अंडा घोटाळ्याचा प्लॅटर बनवतात तशा पद्धतीने आपण बनवतोय। त्यासाठी त्याच्याबरोबर जो आपण पाव खायचा असतो तो पाव कशा पद्धतीने बनवायचा त्यासाठी मी ते बटर घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला टाकलेला आहे, बटरवरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ते तव्यावरती छानपैकी परतवून घ्यायचं आहे। आणि आपल्याला जसा पाव किती लागतील त्याच्यानुसार आपण त्याच्यावरती असे पाव हे व्यवस्थित असे छानपैकी थोडे असे फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मसाला पाव त्याच्यावरती करायचा आणि तो अंडा घोटाळ्याबरोबर खूप छान लागतो। असा आपण थोडासा गरम करून घ्यायचा आहे त्याच्यावरती। आणि आता आपण थोडं गार्निशिंगला लास्टला परत एकदा आपण हाफ फ्राय करून घेणार आहोत। जसं आता मगाशी दाखवल्यासारखं आपण सेम हे आपण एक्स्टर्नल वरती ठेवणार आहोत। ज्याला कोणाला आवडतं एक्स्ट्रा असं खायला त्याच्यानुसार, म्हणजे जसं आपल्याला जर आपण धाब्यावरती खायला गेलो अंडा घोटाळा तर प्रॉपर अशी ते थाली ते तयार करून देतात, तशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे। असं आपण अंडा घोटाळ्याचा जो आपण जो मेन पार्ट होता तो तयार केलेला आहे, मसाला पाव तयार केलेला आहे, थोडी बॉईल अंडी मी एक्स्ट्रा घेतलेली आहेत। प्रॉपर जसं धाब्यावरती पूर्ण अंडा घोटाळा प्लॅटर मिळतो तशा पद्धतीने मी तो तयार करून तुम्हाला दाखवलेला आहे। आपण परत एकदा छोटासा आपण त्याच्यावरती हाफ फ्राय टाकून घेतलेला आहे आणि जसं अशा पद्धतीने आपण अंडा घोटाळ्याचा धाबा स्टाईल प्लॅटर तयार केलेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ही ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया परत एका सुंदर रेसिपीसोबत, तोपर्यंत आपला अंडा